कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लक्ष्मी, अगं लक्ष्मी, दारावर कोण आले बघ जरा। हो हो सासूबाई, बघते। गुणा भाऊजी, तुम्ही? नमस्कार वहिनी। नमस्कार नमस्कार। पण म्हणजे अचानक? हो, ते म्हटलं सरप्राईज देऊ। छानच। या ना, आत या। वीणा, या। बघा तरी कोण आलंय। अरे आई, नमस्कार करतो। सुखी रहा। काय म्हणता आई, कशा आहात? कशी दिसतेय? खुशाल। मग झालं तर एकदम मजेत आहे। भाऊजी या ना, बस। वीणा, अगं पाणी आणशील? इतकं छान वाटतंय तुम्ही आलात। किती दिवसांनी येताय तुम्ही। भाऊजी पाणी। धन्यवाद। भाऊजी, ही वीणा, हा माझी थोरली सून। थोरली सून म्हणजे संतोषची बायको? बरोबर, संतोषची बायको वीणा। यांचे बालमित्र बरं का, घट्ट मैत्री यांची अनेक वर्ष। काका नमस्कार करते। खुशाल राहा। बरं काका, चहा घेणार की सरबत करू? अगं सरबत कर, किती ऊन आहे। आणि जेवणाची पण तयारी करूया आता। भाऊजी आज जेवूनच जातील। हो चालेल। नाही 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 नाही, नको नको नको, जेवणाचं नको। जेवणाकरता मी नंतर येईन, पण आता तेवढा वेळ नाहीये। हा, पण सरबत चालेल? बर, हो। भाऊजी, तुम्ही आज अचानक आणि इतक्या दिवसांनी? अहो, आता काय सांगणार, निवडणुका चालू आहेत ना, मग प्रचाराकरता मी इथेच आहे। अय्या, म्हणजे गेले काही दिवस तुम्ही गावातच आहात आणि आज येताय? काय आहे भाऊजी? वहिनी, आता राजकारणातल्या कामांबद्दल तुम्हाला काय सांगणार। मारुतीच्या शेपटासारखं आहे, वाढता वाढत जातात। अहो, त्यातून सवडच मिळत नाही। भाऊजी तुम्ही बसा, मी यांना फोन करून सांगते तुम्ही आलात। इतके खुश होतील ना। वहिनी, तेच सांगतोय, निवासला मी आत्ताच पाहिलं। काय? कुठे पाहिलं? हो, आत्ताच इथे। हो, काय झालं वहिनी, आता निवडणुकीचा प्रचार चालू आहे, त्यामुळे आमची रॅली चालू होती मेन रोडलाच। अहो, प्रचंड गर्दी, पण त्यामध्ये एका रिक्षामध्ये मी त्याला पाहिलं। म्हणजे ती रिक्षा। गुणा, तू इथे? कसा आहे? अरे बस बस बस। अरे किती वर्षांनी दिसतोय गुणा। मला सांग, आहेस कसा? मस्त। तू कसा आहेस? मी पण मस्त, मजेत आहे अगदी। अहो बघा ना, आत्ता भाऊजी सांगत होते की यांनी तुम्हाला कुठेतरी पाहिलं। काय भाऊजी, कुठे पाहिलं तुम्ही यांना? हो, ते श्रीनिवास। अरे मगाशी तू रिक्षा अरे गुणा, मला सांग, ते जाऊ दे सगळं, तू आहेस कसा मला सांग। आणि वहिनी कशा आहेत? पूर्वी काय म्हणते सांग आधी मला। अरे सगळे मजेत आहेत। हा, आणि त्यात आनंदाची बातमी, आपल्या पूर्वीचा साखरपुडा होतोय। अगो बाई, खरं की काय? क्या बात आहे, फार मस्त बातमी दिली। हो, अरे तेच तर आमंत्रण करायला मी इकडे आलो। क्या बात आहे गुणा, अरे किती आनंदाची बातमी घेऊन आलास। मला पूर्वी आपली ती छोटीशी आठवते। अहो, आपल्या घरी यायची ना, तेव्हा मला नेहमी म्हणायची, लक्ष्मी काकू, मी मोठी झाली की बाबांसारखी लीडर होणार आहे। खरंच, मुलं किती पटापट मोठी होतात नाही? वीणाला पाहिलं ना, तेव्हा देखील अगदी मला तसंच वाटलं बघ। अगदी भाऊजी, फक्त संतोष, मंगल, हरीश यांचीच लग्न नाही झाली बरं। आपल्या जान्हवीचं पण लग्न झालं। आमंत्रण पाठवलं होतं तुम्हाला, आला नाहीत तुम्ही। वा 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 वा, तुमच्या दोघांचंही अभिनंदन। हा, आणि लग्नाला येता आलं नाही त्याबद्दल माफी। अहो काय,
या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीत एवढा सगळा वेळ जातो ना, अहो वेळच मिळत नाहीये. हे गुणा, तू तर कायम बिझी असतो. तुझं कामच तसं आहे बाबा, काय करणार. बरं बरं सांग, साखरपुडा आहे कधी, तारीख काय? तारीख ठरली की लगेच कळवतो बघ. बर, हा पण थोडक्यात करायचं असंच ठरलंय. पण थोडक्यातले पाहुणे म्हणून तुम्हाला यायलाच हवं बरं साखरपुड्याला. नाही, त्याच आमंत्रणासाठी मी आलो इकडे. भाऊजी आम्ही नक्की येणार. साखरपुडा सासवड मध्येच असेल ना? हो, म्हणजे घरीच करायचं ठरलंय. पण तुम्ही मात्र नक्की यायचा. सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी यायचंच. भाऊजी मुलांना त्यांच्या कामातून सुट्टी मिळेल की नाही माहित नाही, पण आम्ही दोघं मात्र नक्की येऊ. नक्की म्हणजे 100% येणार. ठीक आहे. हा मग नंतर एक दिवस निवांत गप्पा मारायला येतो की मी. काका, गप्पा मारायला तर याच, पण माझ्या हातचं जेवायला पण नक्की या. नक्की येईन बाळा. बरं, गुणा, एक लक्षात ठेवा, जेवायला नक्की आहे. हा, नाहीतर तुझं म्हणजे गायब झालास की गायब, दिसतच नाहीस, असं नको करूस. हो. अरे येणार म्हणजे येणार. एकदा शब्द दिला ना म्हणजे नक्की येणार. काही काळजी करू नकोस. हा वहिनी, येतो. ये रे नक्की. हो हो हो. किती दिवसांनी भेटला ग गुणा. शाळेतल्या मित्रमंडळींपैकी फारच कमी संपर्कात आहे. त्यातला एक हा गुणा. म्हटलं खरं सांगू का, शाळेत असताना गुणा काही फार हुशार वगैरेचा नव्हता. हा पण एक होतं, सगळ्या गोष्टीत नेहमी पुढे पुढे असायचा. म्हणजे गोष्टींचं आयोजन करण्यात पहिला नंबर असायचा याचा. तेव्हाच मला अंदाज आला होता की हा गुणा मोठेपणी काहीतरी भन्नाट करून दाखवला. आणि त्याने करून दाखवलंच. अगदी बरोबर. अगं बाई, अहो भाऊजी 4 वेळा ना बोलता बोलता थांबले. ते म्हणत होते की त्यांनी तुम्हाला कुठेतरी पाहिलं. अगं संतोष, अरे अहो, याला काय धाड भरली आता? संतोष, अरे बाळा. ते चिडलंय कशाला? वीणा, जरा बघ बाई काय झालं ते. तो व्यंकी. अरे व्यंकी, भाऊजी, व्यंकी, पिंकी, अरे काय झालं? काही अपघात वगैरे झाला का? बस 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 आधी. काय रे बाळा, काय झालं? कुठे धडपडला तू? बस आधी. अरे देवा. अरे काय झालंय? पडलास का कुठे? काय झालं? पिंकी? अरे बाबा, लक्ष्मी, पाणी पी. अगं माझ्या लेकराला काय झालं ग? व्यंकी. पाणी पी. अरे काय रे व्यंकी, काय झालंय? कुठे मारामारी केलीस? हा, कोणी मारलं? हा, बाजारात दुसरे कोणीतरी मारामारी करत असतील, त्यांच्यामध्ये पडला असशील आणि खाल्लाच मार. हा, संतोष, कशाला? काय काय म्हणतोय तो? तू 2 माणसांच्या मध्ये मारामारी करायला गेला होता? काय रे? पिंकी रे काय? काय म्हणते? अरे काय रे हे? पिंकी, अरे झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.